नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य अकॅडमी यवतमाळ या आपल्या YouTube चॅनल सर्वांचे स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपल्या बऱ्याच जिल्ह्यांचे फिजिकल झालेले आहे पोलीस भरतीचे। आता जसं सरकारने सांगितलं त्याच्यामध्ये गृहमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं याच्यामध्ये काही त्या 7 तारखेपासून म्हणजे 7 जुलै पासून पोलीस भरतीच्या पेपरला सुरुवात होणार आहे। तरी सुद्धा बऱ्याच मुलांचं म्हणणं होतं याच्यामध्ये इतक्या लवकर पेपर कसं काय पॉसिबल आहे, ठीक आहे। म्हणजे बऱ्याच मुलांचं म्हणणं होतं त्याच्यामध्ये पेपर हा या महिन्यामध्ये होणारच नाही, जुलैच्या महिन्याच्या नंतर जाईल, पण असं अजिबात झालेलं नाही आहे। आजची वाली अपडेट आलेली आहे, म्हणजे आज जवळपास 5:45 वाजता म्हणजे 5:45 वाजता आज याच्यामध्ये जवळपास सर्व मुलांना म्हणजे आता बऱ्याच जणांना त्यांच्यावर कॉल सुद्धा गेले आहे, ज्यांना कॉल लागले नसेल त्यांना मेसेज आले असेल। त्याच्यामुळे अपडेट म्हणून तुमच्यासमोर घेऊन आलेलो का ज्या विद्यार्थ्यांचा मोबाईल बंद असेल किंवा ज्यांच्यावाले नंबर सध्या बंद करून त्याचे म्हणजे रिचार्ज संपला असेल त्याच्यामुळे त्यांना मेसेज जात नसेल, असं होऊ शकते कदाचित का जेणेकरून म्हणजे त्यांना कॉल लागत नसेल किंवा एखाद्याचा मोबाईल खराब झाला असेल। ज्यांच्यावाला फिजिकल चांगल्या पद्धतीने आलेले आहे प्रत्येक म्हणजे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये 7 तारखेला फिजिकल होणार आहे त्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट त्यांनी प्रवेश पत्राचा वेट न करता त्यांना काय केलेलं आहे मेसेज आणि एक कॉल जात आहे सगळ्यांना। म्हणजे आता असं होऊ शकते त्याच्यामध्ये कोणाकोणाला कॉल गेले असेल तर मेसेज गेला नसेल किंवा कोणाला मेसेज गेला असेल तर एखाद्याला कॉल गेला नसेल किंवा दोघांना दोन्ही होऊ शकते, ठीक आहे। म्हणजे फोन सुद्धा आला असेल आणि कॉल सुद्धा आलाय। त्या मेसेजमध्ये सरळ सांगितलं याच्यामध्ये का 7 जुलै पासून तारीख किती सांगितली याच्यामध्ये 7 जुलै पासून जुने विद्यार्थी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी फिजिकल दिलाय फिजिकल म्हणजे पेपरसाठी क्वालिफाय झालेले आहे ज्या ज्या जिल्ह्याची लिस्ट लागली आहे त्या जिल्ह्याचं म्हणजे पेपर हा 7 जुलैला होणार आहे, ठीक आहे। आता ज्या जिल्ह्याचं आलेलं नाही आहे अजून तुम्ही उद्याचा दिवस वेट करा, उद्यापर्यंत सर्व जिल्ह्यांचे म्हणजे ज्या जिल्ह्यात झालेला आहे त्या जिल्ह्यांचं यायला पाहिजे। आता जसं याच्यामध्ये प्रत्येक जसं नंदुरबार असेल किंवा यवतमाळ असेल किंवा ज्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे कॉन्टॅक्ट मधले विद्यार्थी राहतात त्या मुलांचं आधीच सांगितलेलं आहे याच्यामध्ये का पेपर हे आधीच काढून सेट झालेले आहे। म्हणजे असा विचार करू नका बा इतक्या दिवसामध्ये कसं होईल बा, हे त्यांचं नियोजन आधीपासूनच आहे का पेपर त्यांच्यावाले पूर्णच्या पूर्ण काढून रेडी आहे, हे सगळ्यांनी आधीच सांगितलं आहे। आता उरला काय विषय, आता 7 जुलैला पेपर होणार आहे, मग पेपरची स्टडी प्लॅन काय करावं लागेल प्रत्येक मुलांना। आल्याच्या नंतर एक तर ज्यांचा अभ्यास आहे त्यांना आतुरता होती पेपरची कधी होईल म्हणून, ज्या मुलांचा अभ्यास काहीच नाही आहे त्यांच्या मनामध्ये धाकधूक आता काय करावं वेळामध्ये म्हणजे जवळपास 1 हप्ता उरलाय, 1 हप्त्यापेक्षा कमी दिवस उरले आहे। आता 7 जुलैला तुम्हाला सकाळी 8 AM ला सकाळी बोलवलेलं आहे दिवसात 2 फोटो सुद्धा सोबत मागितले त्यांनी। आता या मेसेज मध्ये सगळं तुम्हाला दिलेलं आहे ते बघून घेसाल तुम्ही काय काय त्याच्यामध्ये आणायला सांगितलंय त्यांनी। प्रवेश पत्रासोबत प्रवेश पत्र सुद्धा राहणार, हॉल तिकीट राहणार, जे असेल त्याच्यामध्ये मेसेज मध्ये सगळं डिटेल दिली आहे। ज्यांच्या कोणाला मेसेज आले नसेल त्यांनी वाले संपर्क करायचे यामध्ये, जसं मला त्याच्यामध्ये सांगितलंय मुलांनी अमरावती शहराचे आलेले आहे म्हणून त्याच्यामध्ये मेसेज वगैरे माझ्यापर्यंत पोहोचले होते म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ टाकलेला आहे। मग आता अभ्यासामध्ये तुम्हाला काय करता येईल याच्यामध्ये कमी दिवसामध्ये अभ्यास काय करायचा आहे। कमी दिवसामध्ये अभ्यास म्हणजे एक महत्वाचं म्हणजे जेवढा तुम्ही आजपर्यंत अभ्यास केला असेल त्याच्यावर पूर्ण व्यवस्थित रिव्हिजन व्हायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून पेपर दिल्याच्या नंतर असं व्हायला नको बा का हा टॉपिक आपण खूप आधी वाचला होता, याच्यामध्ये जर फक्त आपण याच्यावर थोडीशी रिव्हिजन केली असती तर हा प्रश्न आपल्याकडून सुटला असता। त्याच्यामुळे काही करा, 1 हप्ता उरलाय, एका हप्त्याचं नियोजन एवढं व्यवस्थित करा, प्रत्येक विषयाला तुम्ही एक दिवस जरी दिला तर तरी तुमचं पूर्ण याच्यामध्ये परफेक्ट होऊ शकते। म्हणजे बाकीच्या गोष्टीमध्ये दुर्लक्ष करा। सध्या एखाद्या जिल्ह्याचं फिजिकल असेल फक्त ग्राउंडवर फिजिकलसाठी जा, बाकीचा टाइम कशामध्येही वेस्ट करू नका, कारण की दिवस फक्त किती उरले आहे 7 जुलै म्हणजे तुमच्याजवळ आता फक्त 6 दिवस उरले आहे किंवा 6 नसेल तर मग किती दिवस उरले असेल 5 दिवस। नियोजन करा 5 दिवसाचं। मग 5 दिवसामध्ये काय करू शकता तुम्ही याच्यामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलाय त्या जिल्ह्याचं जिल्हा विशेष तुम्हाला वाचावंच लागणार आहे। मार्केटमधून जिल्हा विशेष पुस्तक घेऊन घ्या, एका पुस्तकातून काही होणार नाही त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे युट्यूबवर सर्च करत राहा। आपले तर व्हिडिओ जिल्हा विशेष अजून टाकणं झालेले नाही आहे, हळूहळू काढणं चालू आहे याच्यामध्ये, ते पण आज या भरतीला कमी येणार नाही ते। त्याच्यामुळे ज्यांच्यावाले व्हिडिओ टाकलेले असेल त्यांच्यावाले व्हिडिओ बघा, व्हिडिओ नसेल होत तर निव्वळ व्हिडिओच्या भरोश्यावर राहू नका, व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती नसते। त्याच्यामुळे काय करा एखादं मार्केटमधून पुस्तक सुद्धा घ्या, पुस्तक आणि व्हिडिओ या दोघांचाही वापर करा जेणेकरून तुमचा परिपूर्ण अभ्यास होईल जिल्हा विशेषवर। हे झालं जिल्हा विशेषवर। नंतर आता करंट अफेअर्स तर भरपूरच कंटिन्यू चालू आहे याच्यामध्ये, जशा भरपूर साऱ्या योजना वगैरे चालू आहे याच्यामध्ये सरकारच्या, आता महाराष्ट्र सरकारच्या वेगवेगळ्या स्कीमा निघणं चालू आहे, त्याच्यावर सुद्धा प्रश्न येण्याचे चान्सेस राहते। आता प्रश्नपत्रिका आधीच काढून टाकल्या, म्हणजे आधीच प्रश्नपत्रिका काढून टाकलेल्या आहे,
म्हणजे याच्यामध्ये लाडकी बहीण योजना हे जे राहणार आहे ते तर येणारच नाही, कारण की पेपर तुमच्या 15 दिवसाआधीच त्यांच्यावाले पूर्ण काढून रेडी आहे. म्हणजे ती वाली योजना किंवा आत्ताच्या म्हणजे जुलै महिन्याच्या याच्यातला करंट अफेअर्स यायला नको याच्यामध्ये, माझ्या अंदाजानुसार तुम्हाला असं सांगत आहे याच्यामध्ये. म्हणजे जुलैच्या आधीच्या जून महिन्यातल्या कोणत्या असेल तर 15 तारखेच्या आधीच्या असेल किंवा 20 तारखेच्या आधीच्या असेल. 20 तारखेच्या 20 जूनच्या नंतर मला वाटत नाही याच्यामध्ये करंट अफेअर्स असेल बा म्हणून. समजलं इथपर्यंत? चला मग आता उरले कोणते विषय? इतिहास असेल तर इतिहास मधले इयर लक्षात ठेवा, कधी कन्फ्युजन होत राहते त्याच्यामध्ये. इतिहास या विषयामधलं तुम्हाला इयर जर पूर्ण करायचं असेल त्यासाठी रिव्हिजन देणं इम्पॉर्टंट आहे. इतिहास मधलं इयर राहते, त्याच्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल नाही वा सर आता 5 दिवस उरले आहे तर आतापासून आम्ही जर इयर वाचलं तर आम्ही अजून विसरून जाईल, तर मग काय करा, इतिहासला सर्वात शेवटच्या दिवशी करा. शेवटचा दिवस म्हणजे कोणता? 6 तारखे म्हणजे 7 तारखेचा याच्यामध्ये तुमचा पेपर राहणार. 6 तारखेला तुम्ही जे वाचाल ते म्हणजे 5 तारखेचं 5 जुलैला वाटला तुम्ही विषय कोणता घ्यायच्या मध्ये 5 जुलैचा इतिहास हा विषय घेतला तरी चालते. एक दिवस पूर्ण अख्खाच्यासाठी द्या वाटल्या. तुम्ही नियोजन जसं केलं असेल त्या पद्धतीने करा. पण ज्यांना वाटते एका दिवशी आम्हाला 2 सब्जेक्ट घ्यायचे तसं करू शकता, एकच विषय बोर जर होत असेल तर. ज्यांना वाटते आपला गणित बुद्धिमत्ताच कमजोर आहे त्यांनी डेली याच्यामध्ये 5 दिवस जे विचारलेले प्रश्न आहे किंवा जे विचार ज्या टॉपिकवर फोकस राहते तशाचा याच्यावर थोडा प्रॅक्टिस करा. आता ज्या ज्या जिल्ह्यामध्ये एसपी बदललेले आहेत नसेल बदलले आहेत, जुनेच वाले एसपी असेल त्या जिल्ह्यामध्ये त्यांनी जुनेवाल्या पेपरचा त्या एसपीचे कोणत्या पद्धतीचा पॅटर्न राहते त्याचा थोडासा अभ्यास करा. नियोजन त्या पद्धतीने चालू ठेवा, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. ज्या मुलांचं फिजिकल 40 पेक्षा जास्त गेलं असेल त्यांचं खूपच चांगलं आहे. ज्यांचं कमी असेल तरी घाबरू नका, कारण यावेळेस प्लस पॉईंट म्हणजे प्रत्येक मुलाला एक प्लस पॉईंट भेटलेला आहे का प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमी फॉर्म आलेला आहे. कुठं कुठे एखाद्यामध्येच फक्त जास्त आले असेल, पण बाकी सर्व जिल्ह्यामध्ये फॉर्म कमी आहे, विद्यार्थी कमी राहते, त्याच्यामुळे लिस्ट यावेळेस सगळ्यांना चान्स भेटणार. भरती अशाच पद्धतीनं व्हायला पाहिजे का एका जिल्ह्यामध्ये फक्त मुलाला एकच फॉर्म भरता यायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून मुलांचं कॉम्पिटिशन वाढणार नाही. भरती अशी राहिली तर लिस्ट सुद्धा कमीवर लागते, म्हणजे प्रत्येक मुलाला चान्स भेटेल. म्हणजे जसं काही जिल्ह्यामध्ये फिजिकलची लिस्ट समजा म्हणजे क्वालिफायसाठी लिस्ट जे राहते 25 वर सुद्धा लागलेल्या आहे, बऱ्याच काशा लागलेल्या आहे. म्हणजे बाकीच्या मुलांना चान्स भेटेल नाही याच्यामध्ये का म्हणजे आपल्याला पेपर देता लावा, म्हणजे त्यांचा आत्मविश्वास वाढणार. ज्यांची पहिली भरती होती त्यांना सुद्धा क्वालिफाय झालं याच्यामध्ये तर दुसऱ्या भरतीसाठी पुन्हा ते प्रयत्न करू शकते. आता याच्यामध्ये बरेच जण असं म्हणतात यामध्ये का पुढची वाली भरती होईल नाही होईल काही गॅरंटी नाही वा, असं लक्षात ठेवा. भरती दरवर्षी होते, पोलीस भरती कधी थांबवल्या जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे लक्षात ठेवा तुम्हाला पुढच्या भरती सुद्धा तयारी करायची आहे. या भरतीमध्ये लागलं नाही म्हणून काय झालं, पुढच्या भरतीमध्ये तुम्हाला लागता येईल. जशी तुम्ही आता प्रॅक्टिस चालू कंटिन्यू मध्ये ठेवली, फक्त कंटिन्यू मध्ये तुम्हाला चालू ठेवावं लागेल पुढच्या वर्षीपर्यंत, पुढच्या जागा निघेपर्यंत. ज्यांना वाटते आपल्याला पेपर द्यायचा आहे चला वा पेपर झाल्याच्या नंतर आपण एखादी बॅच जॉईन करता येते, असंही करता येईल तुम्हाला. त्याच्यासाठी एक अपडेट म्हणून पुन्हा अजून एक गोष्ट सांगू इच्छितो याच्यामध्ये, तर आपली बॅच याच्यामध्ये लक्षात ठेवा बेसिक पासून तर आपण स्टार्ट केली आहे, पण आजपासून बरेचसे आपले नवीन विद्यार्थी आल्याच्या नंतर आपल्याला आजपासूनच म्हणजे कधीपासून 1 जुलै पासूनच आपल्याला संपूर्ण बेसिक पासून शिकवणं चालू केलं आहे. तरी सुद्धा आपण वेट करणार आहोत काही जुन्या मुलांचा, म्हणजे ज्यांची ही वाली पहिली भरती होती अजून त्यांना कन्फर्म माहित राहते. ज्यांचा अभ्यास कमजोर आहे, ज्यांना अभ्यास कमी आहे त्यांना असं माहित राहते आपण फक्त ट्रायल म्हणून दिली आहे. पुढच्या भरतीची व्यवस्थित तयारी करायची आहे, आतापासून कंटिन्यू करायचं असेल तर त्यांनी 7 जुलैचा पेपर झाल्याच्या नंतर क्लासमध्ये लगे म्हणजे 8 तारखेपासून तुम्ही क्लासमध्ये हजर व्हायला पाहिजे. पुढच्या भरतीमध्ये लागायचं असेल तर ओपन मधून लागायचं असेल तर चांगल्या मार्गाने फिजिकल आणि याच्यासाठी. म्हणून आपण तुम्हाला काय सांगत आहोत, नवीन बॅचसाठी तुम्हाला प्रवेश देणे चालू आहे. जास्त ऍडमिशन नाही आहे, भरपूर झालं. जुन्या विद्यार्थ्यांना फक्त आपण 5 ऍडमिशन देणार आहोत, बाकी सर्व आपलेवाले विद्यार्थी 12वी पास झालेले किंवा 10वी वाले विद्यार्थी राहणार आहे. जुनेवाले विद्यार्थी राहते म्हणून त्यांना फक्त आपण चान्स देतो याच्यामध्ये 5 विद्यार्थ्यांसाठी, बाकी ऍडमिशन आपल्या फुल झालेल्या आहेत. चला मग आता लक्षात ठेवायच्यामध्ये जसं तुम्हाला मी सांगितलं आहे, इतिहास झाल्याच्या नंतर भूगोल राहते, विज्ञान राहते. आता विज्ञानमध्ये तुम्ही काय करसाल, आता एवढं मोठं वाचन तर पॉसिबल नाही आहे, पण जे प्रश्न तुम्हाला आजपर्यंत विचारलेले आहेत त्या प्रश्नावर तुम्हाला फोकस करावंच लागणार. आता वेळेवर सांगणार होणार नाही, फक्त 6 दिवसामध्ये तुम्ही काय काय करू शकणार, 5 दिवसामध्ये काय काय करू शकणार आहे. चला पण काही हरकत नाही, प्रयत्न सोडायचे नाही आहे. कारण 5-6 दिवस म्हणजे सुद्धा भरपूर झाले, पण त्याच्यासाठी तुम्हाला रिव्हिजन द्यावं लागणार, म्हणजे द्यावंच लागणार. अजिबात टाइम वेस्ट करता कामा नाही. चला बघा आता इथपर्यंत समजलं असेल. अपडेट एवढी सांगायची होती, प्रत्येकाने आपापला मोबाईल व्यवस्थित जपून ठेवावा जेणेकरून तुम्हाला कॉल आणि मेसेज त्यांच्यावाले यायला पाहिजे. बघा थोडीफार माहिती आवडली असेल, ज्यांचे मोबाईल बंद असेल त्यांना थोडंसं तुम्ही पर्सनली त्यांना फोन मेसेज करून सुद्धा व्यवस्थित कळवावे जेणेकरून त्यांच्यावाली भरती हातातून जाता कामा नाही, किंवा मग अभ्यासासाठी त्यांना सुद्धा आतापासूनच वेळ बरोबर भेटला पाहिजे. बाकीच्या जिल्ह्याचे ज्या जिल्ह्याचे येणार नाही
त्या जिल्ह्याचे सुद्धा याच महिन्यामध्ये सांगत आहोत तुम्हाला, जुलै महिन्यामध्ये सर्वांचं पेपर होऊन रेडी होणार, लगेच रिझल्ट लावणार, लगेच त्यांना पुन्हा अजून जॉईनिंग सुद्धा देणार आणि लगेच पुढच्या वर्षी नवीन जाहिरात सुद्धा 9000 पदांची येणार। जर याच्यामध्ये जर समजा जाहिरात अजून वाढण्याची सुद्धा शक्यता राहतेच, त्याच्यामुळे नवीन विद्यार्थ्यांनी सुद्धा तयारी जोरात चालू ठेवा। जुन्या विद्यार्थ्यांचं याच भरतीमध्ये होऊन जाते, काही प्रॉब्लेम नाही, फक्त प्रयत्न इमानदारीनं करा। ठीक आहे, सर्वांना तुमच्या पोलीस भरतीच्या पेपरसाठी शुभेच्छा। सर्वांना यश प्राप्त हो, मेहनत जे घेणार त्यांना यश नक्की मिळत राहते। भेटू लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।